नमस्कार मित्रांनो, आज आपण आकारी पड जमीन म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 220 मध्ये याचा उल्लेख आढळतो। जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे त्या जमिनी सरकारने जमा करून घेतल्या, म्हणजे सरकारच्या नावे झाल्या। शासनाच्या नावे झाल्याने अशा जमिनी भोगवटदार 2 या गटात मोडल्या गेल्या। परंतु 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक GR पारित केला। तो GR असा की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने जमा करून घेतल्या होत्या त्या शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसदारांना या जमिनी परत मिळू शकतात। परंतु यासाठी काही अटी व शर्ती आहेत किंवा निर्बंध सुद्धा आहेत। बाजार मूल्याच्या 5% रक्कम शासन जमा केल्यास ती जमीन त्या वारसदारांना किंवा त्या शेतकऱ्याला मिळू शकते। अशा जमिनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत किंवा गहाण ठेवता येणार नाहीत अथवा दान सुद्धा करता येणार नाहीत। जी रक्कम तुम्हाला शासनाला भरायची आहे ती रक्कम 5 लाखापेक्षा जास्त असेल तर जिल्हाधिकारी यांना शासनाची पूर्व मान्यता घ्यावी लागते। सर्वात मोठी अट म्हणजे ही जमीन परत मिळाल्यापासून 10 वर्ष मूळ मालकाला ही जमीन विकता येणार नाही। 10 वर्षानंतर ती जमीन भोगवटदार 1 होईल। ही जमीन पहिली 5 वर्ष शेती करण्यासाठी वापरता येईल। फक्त एक अट आहे, कलम 182 खाली जप्त केलेल्या जमिनींना वरील नियम लागू होणार नाही। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा।